ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ज्ञानं दिव्यान्दस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा तथा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुक्तपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सद्गुणान्वितं तं श्रीं सारवेतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदानं सर्वललिता श्रीविशाखान्विताश्च। ओम नमः कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनि नामिने। नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वंशाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकाकान्त नमस्ते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे। हरे कृष्णा। तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांची सेवा करण्याचा अवसर मिळाला। हरे कृष्ण। हरि बोल हरि बोल हरि बोल। तर आज रामनवमी आहे आणि भगवंताच्या विषयी थोडस प्रयत्न करू आपण। श्लोक एक घेऊया। श्रीमद भागवत स्कंद दुसरा अध्याय 7 श्लोक नंबर आहे 23। अकस्मात् प्रसाद सुख कलया कलेशम इक्ष्वाकु वंश अवतीर्य गुरो निर्देश तिष्ठन् वनसदेतानुज अविशेष यस्मिन् विरुद्ध दशकंधर आरतिमार्षक। ब्रह्मांडातील सर्व जीवांवर अहेतुकी कृपा करण्यासाठी म्हणून आपल्या भगवंत विस्तारित रूपाद्वारे स्वतःच्या अंतरंगा शक्तीचे स्वामी म्हणजे सीता देवी आहे तिचे पती म्हणून इक्ष्वाकु महाराजांच्या वंशामध्ये अवतरित झाले आहे। दशरथ महाराज या आपल्या पित्याच्या आज्ञेने त्यांनी वनवास स्वीकारला व आपली पत्नी आणि लहान बंधू यांच्यासह तेथे बराच काळ वास्तव्य केले। भौतिकदृष्ट्या अतिसामर्थ्यशाली असलेल्या दशासन रावणाने त्यांच्या विरुद्ध घोर अपराध केला आणि त्यामुळे शेवटी त्याचा समूळ विनाश झाला। प्रभू रामचंद्र इक्ष्वाकु कुळात आहेत। भगवान श्रीहरी ब्रह्मांडातील सर्व जीवावरती अहेतुकी कृपा करण्यासाठी येतात। अहेतुकी कृपा म्हणजे कोण सांगू शकाल? अहेतुकी कृपा भगवान श्रीहरी अहेतुक कृपा म्हणजे जीवावरती
असीम कृपा करण्यासाठी, असा एक शब्द वापरू शकतो, त्या असीम कृपा करण्यासाठी आपल्या भक्तांच्या द्वारे विशेष करून त्यांच्या लीला प्रदर्शित करून आपल्याला आनंद घेण्यासाठी आणि दुसऱ्याला आनंद देण्यासाठी भगवंत अवतरित होतो. म्हणून तात्पर्यात कृपाजी सांगतायत, प्रभू श्री रामचंद्र हे साक्षात पूर्ण पुरुषोत्तम आहे. आपण नेहमी भगवान श्री कृष्णाविषयी प्रवचन ऐकतो, प्रवचन देतो, पण रामचंद्रांच्या विषयी प्रवचन थोडीशी कमीच आहे. प्रभुपादांनी 9व्या स्कंदामध्ये श्रीमद भागवताच्या भगवान श्री रामचंद्राच्या विषयी बरंच काय सांगितले. म्हणून रामचंद्र हे पूर्ण पुरुषोत्तम आहेत आणि भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न यांचे बंधू म्हणजे त्यांची विस्तारित रूपे आहेत. चारही बंधू हे काही साधारण मनुष्य नाहीत, तर विष्णू तत्वेच आहेत. भगवान श्री कृष्णांचे तेजाचे रूप म्हणजे पहिले रूप कोण आहे तर बलराम, तेच आहेत लक्ष्मण. प्रभू रामचंद्र जेव्हा येतात त्यावेळेला लक्ष्मण यांच्यासोबत असतात. म्हणून विवेकहीन आणि अज्ञानी भाष्यकार म्हणतात की प्रभू श्री रामचंद्रांचे बंधू सामान्य जीवच होते, तथापि भगवत विज्ञानावरील सर्वश्रेष्ठ अधिकृत शास्त्र काय सांगते, भागवत या ठिकाणी स्पष्ट साकारते की त्यांचे बंधू म्हणजे त्यांची विस्तारित रूपे आहेत. मूलतः प्रभू रामचंद्र हे वासुदेवांचे अवतार आहेत. लक्ष्मण हा संकर्षणाचा अवतार आहे. भरत हा प्रद्युम्न, तर शत्रुघ्न हा अनिरुद्धाचा आहे. संकर्षण भरत हा प्रद्युम्नाचा, तर शत्रुघ्न हा अनिरुद्धाचा अवतार आहे. म्हणून आपण त्या सर्वांनी त्यांना प्रणाम करायचा आहे. पाठीमागचा श्लोक म्हणू शकता तुम्ही. रामं रामानुज सीता, भरत भरतानुजं, सुग्रीवं वायुसूनं च, प्रणमामि पुनः पुनः. तर आपण प्रणाम केलेला आहे. करूया जी भगवान श्री हरी, श्रीमती सीता देवी, तसेच प्रभू श्री रामचंद्र यांचे भाऊ लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि श्रीरामांचे परममित्र वायुपुत्र हनुमान यांना आपण साष्टांग प्रणाम, 12वा साष्टांग प्रणाम करूया. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दशरथ महाराजांनी काही अपेक्षित परिस्थितीमुळे प्रभू श्री रामचंद्रांना घरत्याग करून वनवास स्वीकारण्याची आज्ञा दिली. वास्तविक वनवास कुणामुळे मिळाला? कारण त्या राणीला वचन दिलं होतं. भगवंताची इच्छा होती, कारण वनवास जर झाला नसता तर अनेक असुर मारले गेले नसते, अनेक भक्तांचा उद्धार झाला नसता. म्हणून प्रभू रामचंद्रांनी वनवास स्वतःहून स्वीकारला, कारण त्यांची इच्छा होती. भगवान श्री रामचंद्र येण्याचं कारण आहे बघा. जसे की आपण इथं आलोय त्याला कारण आहे ना. प्रत्येक गोष्टीला कारण आहे. एकही गोष्ट अशी या ब्रह्मांडामध्ये नाही की ज्याला कारण नाही. नंतर आपण पाहायचं आहे की कसे भगवंत आले. तर प्रभूंनी आदर्श आज्ञाधारी पुत्र म्हणून आपल्या पित्याच्या आज्ञेचे पालन केले. त्यांची शाश्वत सहचारी सीता देवी आणि लक्ष्मण या दोघांनीही त्यांच्याबरोबर येण्याची इच्छा प्रकट केली. त्यानुसार प्रभूंनी दोघांनाही होकार दिला व त्या सर्वांना 14 वर्ष वनवासासाठी दंडकारण्यामध्ये त्यांनी प्रवेश केला. त्यावेळी प्रभू श्री रामचंद्र आणि रावण यांच्यामध्ये काही कारणास्तव वैर निर्माण झाले व रावणाने सीता देवीचे अपहरण केले. ते वैर बलाढ्य रावणाच्या त्याच्या राज्य व कुटुंबासहित त्याचा विनाश होऊनच संपले. भगवंताविरुद्ध बंड पुकारणे आणि भगवंतांची सेवा करून भक्त होणे. परंतु भगवंत सर्वप्रथम उद्धार कोणाचा करतात? असुरांचा. शीघ्र उद्धार. ज्याला भक्त व्हायचं नाही त्याने असुर तर व्हावं. भगवंताच्या हातून मारणे किंवा दंडित होणे
ही एक त्या जीवावरती कृपा आहे. पण आपल्याला वाटतं की भगवंताने आपल्याला दंड दिला. एक चुटकुला सांगतो, वास्तविक ह्याचा म्हणजे ह्याचा भावार्थ आहे, भक्तीमध्ये ते नाही. अनेक लोक अशी आहेत, आता सुद्धा इथून बाहेर गेले ना तर तुम्हाला रस्त्यावरती असे अनेक लोक भेटतील की देवच नाही, भगवंत नाही, असेल ना तर दाखवा. सांगितलं ते तुम्हाला भगवंत दाखवा कुठे आहे, तर आपण काय दाखवणार त्यांना. एक प्रूफ आहे. तुम्ही आता इस्कॉन मध्ये आहे आपण सर्व, एकाने विचारलं भगवंत आहेत याचं प्रूफ द्या, आपण काय सांगणार. वास्तविक व्यासपीठावरती येणारे जे भक्त आहेत ना ते थोडेसे वेगवेगळ्या प्रकारचे प्रवचन असतात. आमच्या ह्याच्यामध्ये प्रवचन जास्त करून प्रश्न उत्तरावरती असतात आणि वास्तविक प्रश्न उत्पन्न झाल्यानंतरच प्रवचन खरं सुरू होतं. श्रोत्याच्या हृदयामध्ये त्याला काय हवं आहे किंवा काय पाहिजे हे वक्ता सांगू शकत नाही. तुमच्यातून उत्पन्न व्हायला पाहिजे प्रश्न, त्यावेळेला प्रवचन सुरू होतं. बघा, तुझा आहे तुझ्यापाशी, तुझं पाशी करे तू वास्तविक भगवंत हृदयात आहे. वेदांत चैतन्य प्रभू सुंदर सांगतात की भगवंत कुठे आहे, सर्वात जवळ आहे आपल्या हृदयामध्ये. याची जाणीव म्हणजे आत्मसाक्षात्कार. एक छोटस उदाहरण आहे. एक नाविकाचं दुकान असतं, नाविक केस कटिंग करतो आणि त्या दुकानामध्ये प्रत्येकाला माहिती आहे बाकडे असतात, गिऱ्हाईक असते आणि नाविक एका व्यक्तीची केस कापत होता. ती व्यक्ती होती भक्त, इस्कॉनची भक्त. आणि नाविकाजवळ कोट्यावधी विषय असतात. येणारे व्यक्ती त्याचं तोंड सुरू असतं आणि त्याच्या माइंडमध्ये ते दुसऱ्याला लगेच तोच प्रचार करतो. असाच प्रचार करत करत असं बोलणं त्यांचं असं रंगलं आणि तो म्हणाला की या जगामध्ये भगवंत नाहीत. त्यानं प्रूफ सुद्धा दिलं. ती व्यक्ती जी केस कापणारी होती ती एक शब्द सुद्धा बोलत, बाकीचे सर्वजण बोलत होते. हा म्हणाला भगवंत नाही, याचं प्रूफ मी देतो. का तर भगवंत जर असते तर अनेक लोक ऍक्सिडेंट मध्ये एक्सपायर झाली नसती, अनेक लोक आघात झाला नसता. असं उदाहरण देत देत त्यानं बरेच उदाहरण दिले. आता यावरती तुमचं कमेंट काय असू शकेल, कोण सांगू शकेल? ठीक, तुमच्याबद्दल मी सांगतो. तर बाकीचे सगळे हो 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 म्हणायला लागले. बरोबर आहे, बरोबर आहे, भौतिक लोक आहेत ना ते. मग केस कटिंग करून झालं आणि ते भक्त, पुढच्या लोकांना माहितच नाही हे भक्त आहेत. ते भक्त खुर्चीवरून खाली उतरले, कपडे झाडले आणि एक असा वेडा व्यक्ती ज्याचे केस जास्त वाढले तो येऊन बरोबर त्या बाकड्यावरती बसला. तुमच्या ऐकायचं येते ना? व्यक्ती तो बाकड्यावरती बसला आणि जे भक्त आहेत ते भक्त म्हणाले की या जगामध्ये न्हावी नाही. समजून घ्या, या जगामध्ये न्हावीच नाही. ती न्हावी व्यक्ती चिडली, तुमच्या आता केस कापलेली कोण आहे, न्हावी नाही तर कोण आहे? तरी सुद्धा म्हणजे या जगामध्ये न्हावी नाही. मग असं का? न्हावी म्हणला प्रूफ काय? ह्या व्यक्तीची केस तुम्ही का कापत नाही म्हणून न्हावी नाही. ते व्यक्ती म्हणाली हा व्यक्ती माझ्याकडे येऊन खुर्चीवरती बसत नाही म्हणून मी केस कापत नाही. भक्त म्हणाले एक्झॅक्टली, तुम्ही भगवंताकडे जात नाही म्हणून भगवंत तुमचे रक्षण करत नाही. हरी बोल ना, हरी बोल. बरोबर आहे. सुंदर असं प्रवचन असतं. एक शब्द आमचा तुमच्या हृदयात गेलाच पाहिजे तोपर्यंत आम्ही पुढे जात नाही. असं प्रवचन, गडबड नाही. मला 1 तासाचा चान्स दिलेला आहे. 1 तासामध्ये आपण भगवंताच्या कथा किंवा भगवंताविषयी आपण ऐकू शकतो. म्हणून भगवंत नाही का, अशी अनेक उदाहरणं आहेत जे प्रभुपादांनी दिले, प्रभुपादांची भक्त देत आहेत. म्हणून रावणाचा अंत कसा झाला तर भगवंता विरुद्ध त्यांनी वैर उभारला. सीता देवी बघा,
थायलंडमध्ये एक रामायण आहे. त्या थायलंडच्या रामायणामध्ये असं लिहिलेलं आहे की सीता देवी रावणाचीच मुलगी आहे. परंतु ज्या वेळेला तिचं कुंडली काढली जन्मल्यानंतर आणि कुंडलीमध्ये असं आलं की हीच मुलगी रावणाचा काय आहे, घात करणार आहे किंवा अंत होणार आहे याच्यापासून. म्हणून रावणाने काय केली, तिला समुद्रात फेकली आणि नंतर परत ती समुद्रमार्गे जनक राजाला मिळाली. ही बाकीच आपल्याला सर्वांना माहिती आहे. पण चारी संप्रदाय किंवा इस्कॉन वाल्मिकी रामायणाला फॉलो करतो. जे वाल्मिकी अनेक लोकांनी रामायण लिहिलेलं आहे. असं सीतादेवी ही साक्षात लक्ष्मी भाग्य देवता आहे आणि तिचा उपयोग कुठलाही जीव करू शकत नाही. ज्याला सीताच हवी आहे आणि ज्याला भगवंत नको आहे त्याचं काय होतं, समोर त्याला लक्ष्मी हवी ना, लक्ष्मी फक्त लक्ष्मी. लक्ष्मी पूजनामध्ये लक्ष्मी जातात आणि आम्ही देवाच्या बाबतीच्या घरी जातोय एकमेकांच्या भक्त सोडून. आता भक्तांना माहिती आहे तर त्यामध्ये लक्ष्मी आहे पण पती नाही. लक्ष्मीच्या बरोबर त्याची पती असावे म्हणून रावणाचा समूळ नाश सांगितले गेले की प्रभू रामचंद्रासहित त्यांची आराधना करावी. ज्यावेळेला मंदिरामध्ये, महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये शहरामध्ये असंच लड्डू गोपाळ ठेवले होते. नवीनच होतो इस्कॉनमध्ये आणि वेणुधारी प्रभूजी नेहमी आले की महालक्ष्मीला येतात दर्शनासाठी. ते बघतात, जास्त काय ते सोल्युशन देत नाहीत परंतु बघतात, निरीक्षण करतात. आणि नंतर काही दिवसांनी नेक्स्ट टाइम आले त्यावेळेला एका व्यक्तीला म्हणजे एका माताजीला, भौतिक लोक होते, हे आम्हाला लाभत नाही म्हणून लक्ष्मीनारायण ते मंदिरात आणून दिले. वास्तविक ते भगवंत जे आहेत ना एवढे होते पण आता थोडेसे मोठे झाले आणि इतकी सुंदर प्रतिमा त्यांची आहे. ज्यावेळी वेळोवेळी प्रभूच्या दृष्टीमध्ये आलं त्यावेळेला प्रभूजींनी मला पाठीवरून हात फिरवला, कारण तुम्हाला नारायण पाहिजे. तुम्ही लक्ष्मीची पूजा करता पण तुम्हाला नारायण पाहिजे हे आम्हाला समजलं. त्यावेळेला अक्षरशः अंगावर काटा आला आणि तेव्हापासून समजायला लागले की प्रत्येकानं नारायण, जो नारायणला बसतो ना त्याच्या पाठीमागं किंवा त्याच्यामध्ये लक्ष्मीही असतेच. भगवंताचा वरद हस्त, लक्ष्मीचा वरद हस्त हे असतोच. म्हणून आपण नेहमी प्रभूजी सांगतात की रामचंद्रासहित त्यांची आराधना केली पाहिजे. आणि तथापि रावणासारख्या भौतिकवादी व्यक्तीला हे अत्यंतिक सत्य माहीत नसते आणि श्रीरामांच्या अधिकारातून सीतादेवीचे अपहरण करण्याची त्याची इच्छा असते. त्यामुळे त्याला अतोनात दुःख भोगावे लागते. ऐश्वर्य आणि भौतिक समृद्धीच्या मागे असणाऱ्या भौतिकवाद्यांनी रामायणावरून आपण धडा घेतला पाहिजे. वास्तविक आपल्याला जे काय मिळतं त्याला पण कारण आहे. आपण दुसऱ्याला किती देतो, आपण दुसऱ्याला काही दिलं तरी ते आपल्याकडे परत येत. ही नियतीचा नियम आहे. शिवी दिली तर कालांतराने ती शिवी परत येणार. आशीर्वाद दिला तर तो आशीर्वाद येणार. ज्ञान दिलं तर ज्ञान कधी संपतं का? ज्ञानाची वाढ होते. म्हणून प्रभुपादांनी बरेच अशा ग्रंथामध्ये सांगितले गेले की मनुष्यानं भगवंतांचा प्रचार करावा. मनुष्याला का तर भगवंतांनी इच्छून सांगितले की माझा जो प्रचार करतो तो मला जास्त आवडतो. भगवंताला सर्व जीव सारखे आहेत परंतु एक पुत्र आपल्या आई वडिलाचं ऐकतो आणि दुसरा ऐकत नाही. तो चांगला कुठला आई वडिलासाठी जो ऐकणार आहे, साहजिकच आहे. म्हणून जे आपण देतो ते आपल्याकडे परत येतं. दान देतो, अन्नदान असो म्हणजे प्रसाद असो किंवा काही असो ते परत येणार हे निश्चित आहे. म्हणून
देणारे अधिकारातून सीतादेवीची अपहरण करणे त्याची इच्छा होती, म्हणून त्याला दुःख भोगावे लागले. समृद्धीच्या मागे असणाऱ्या भौतिकवादी रामायणावरून हा धडा घेतला पाहिजे. भगवंतांची परम सत्ता न जाणणे व त्यांच्या प्रकृतीचे शोषण करणे ही रावणाची नीती आहे. म्हणून भौतिकदृष्ट्या रावण अतिशय प्रगत होता व त्याच्याच योगाने त्याने आपली लंका सुवर्णामध्ये अलंकृत केली. सोन्याची लंका जुन्या माणसाच्या मुखामध्ये तोंडामध्ये येत होती. सोन्याची लंका बघितली नाही, पण तो पूर्वीच्या पासून बरीच जुनी व्यक्ती अशी म्हणायची सोन्याची लंका. आणि सोन्याची लंका आम्ही लहानपणी ऐकलो होतो. काय असते इथं लिहिलेलं आहे, सुवर्णामध्ये रूपांतरित केले होते. याचा अर्थ असा की त्याच्याकडे पुरेपूर भौतिक समृद्धी होती व त्याने ती प्रभू रामचंद्रांच्या परम सत्ता त्यांनी मान्य केली नाही व सीतेचे अपहरण करून त्यांच्या सत्तेस आव्हान दिले. त्यामुळे त्याचा वध होऊन त्याचे सारे ऐश्वर्य नष्ट झाले. सीता ही रावणाचा अंत होण्याचा एक मार्ग आहे. आणि जी भाकीत होतं ना ते खरं आहे. म्हणून प्रभू रामचंद्र हे षड ऐश्वर्य पूर्ण आहे आणि म्हणून त्यांचा उल्लेख या श्लोकात कलेश किंवा सर्व शक्ती स्वामी असा केलेला आहे. प्रभुपादांनी हा श्लोक जो आहे तो असा आहे, अकस्मत प्रसादा सुख कलया कलेश ईश्वाकु वंश अवतीर्य गुरुर निर्देश तिष्ठनवन सदैतानुज अविशेष यास्मिन विरुद्ध दशकंध आरती मार्चत. चांगला श्लोक आहे. तर म्हणून आपल्या दुरस्त म्हणजे प्रिय सहचारणीच्या सीतेच्या विरहाने व्यतीत होऊन प्रभू रामचंद्रांनी रावणाच्या राज्यावर स्वर्गाचे राज्य जाण्याची इच्छा असणाऱ्या हराप्रमाणे तप्त रक्तवर्णी नेत्राने दृष्टिक्षेप टाकला. जिथं राम सेतू बांधला होता तिथं आपण भक्त कोण गेले का? गेलाय ना. तिथला समुद्र कसा आहे? वाटतो का समुद्र आहे असं? एकदम शांत एका सरोवराप्रमाणे. मग त्या वेळेला समुद्र इतका तिथं मोठ्या मोठ्या लाटा असायच्या. तर प्रभू रामचंद्राने त्याच्यावरती अगोदर त्यांनी काय केलं की नम्र भावाने रस्ता देण्याची त्यांनी समुद्राला विनंती केली. नंतर काय झालं की भगवंतांचे नेत्र आहे समुद्र रस्ता देईना म्हणून इतकं तप्तवर्णीय झालं. प्रभुपादांनी सुंदर हे केलेलं आहे. तप्तवर्णीय रक्तवर्णीय नेत्राने त्याच्यावरती दृष्टिक्षेप टाकला आणि त्यावेळेला जो समुद्र आहे त्याचं पाण्याची गरम वाफ निघायला आणि त्या महासागराने त्वरित मार्ग दिला, कारण त्यातील जीवजंतू आहेत ते भासायला लागले. म्हणून सर्प मगर आदी या त्यातील जलचर भगवंताच्या नेत्रातील क्रोधाग्नीच्या उष्णतेने जळू लागले. मग काय केलं की त्या समुद्रानं रस्ता दिला. मला वाटतं आज एक व्हिडिओ कोणीतरी टाकलाय बघा, तुमच्या आपल्याच ग्रुपमध्ये असेल. समुद्रातली जी राम नावाची आपण टाकलाय. हा समीक्षा माताने टाकलाय. छान मस्त व्हिडिओ आहे. तर ज्यावेळेला 15 वर्षाच्या पाठीमाग म्हणजे 17-18 वर्षाच्या पाठीमाग आम्ही ज्यावेळेला गेलो होतो, आता तट केलाय, आता जाऊन देत नाही. अगदी जवळ जाऊन जिथं समुद्राला म्हणजे सेतू बांधायला सुरुवात केली तिथून आम्ही आलोय. त्यावेळेला त्याची खाली दगड बुडाले ते दिसतात. आता तिथं जाऊन देत नाही. असं ते मग त्या क्रोधाग्नीनं उष्णतेनं ही जे जीव आहे ते भासायला लागले. म्हणून समुद्रानं काय केलं, समुद्र प्रकट झाले आणि प्रभू रामचंद्रांना तुमचं कार्य करा म्हणून सांगितलं. अशा तऱ्हेने समुद्रानं भगवंतांच्या सेवेसाठी आपली सेवा त्यांच्या सेवेसाठी लावली. आता पाहूया आपण काय जे आहे ते कारण बघूया. असं सांगितलं गेलं आहे की रामकथा, या रामकथेचा एक शब्द जो आहे तो मनुष्यामध्ये किंवा जीवाला पावन करणारा आहे. रामकथेचा शब्द, कारण या कथेचं गुणगान करोडो श्लोकामध्ये केलेलं आहे.
अनेक ऋषीमुनींनी या कथेचं गुणगान करोडो श्लोकामध्ये केलंय. परितम रघुनाथस्य शतकोटी प्रवेशतरम एक एक अक्षरम पवनसा महापातकम. भगवान श्री रामचंद्रांचे श्लोक गायन कथा ह्या अमृत म्हणजे करोडो श्लोकामध्ये केले जाते आणि महापातकापासून आपल्याला वाचवते. करोडो जन्म आपले झाले, अनेक पापे आहेत, महापातक आपल्याला आपल्या मागं काय आहे हे कळत नाही, सांगू शकत नाही. म्हणून प्रभुपादजी सांगतायत नव्या स्कंदामध्ये की राम कथा ह्या रामायणामध्ये आहेत आणि कृष्ण कथा ह्या कुठे आहेत? महाभारतामध्ये. ह्या आपण वाचायला पाहिजे. ज्याला वाचायला येत नाही त्यांनी ऐकायला पाहिजे. कारण एक एक शब्द त्याचं गुणगान अमृतासारखं केले. करोडो शब्दामध्येच गुणगान आहे एका शब्दाचं संस्कृतमध्ये. तुम्हाला माहित आहे, मी सांगितलं नाही मला माहित नाही की शिवजी आपल्या सहचारीला विचारत आहेत, म्हणजे दुर्गा म्हणतात. शिवजीची पत्नी कोण आहे? पार्वती. की भगवान शिवजी आपल्या माते म्हणजे पत्नीला आनंद अशा कथा सांगतायत. त्यावेळेला पार्वती विचारते की भगवान श्रीहरी अर्धे डोळे मिटलेले आणि अर्धे उघडे असतात आणि ते जे ब्रह्मदेवापासून जे अनेक जे जीव आहेत आणि देवी देवता आहेत ते त्यांच्यावर ध्यान करतात, परंतु हे कुणावर ध्यान करतात असा प्रश्न आहे. म्हणजे श्लोकाचं महत्व बघा, हे जे उदाहरण आहे ते श्लोकाचं महत्व आहे. मग हाच प्रश्न एक वेळा लक्ष्मीने नारायणाला विचारला होता. म्हणजे शिवजी सांगतायत की तुम्ही अर्धे डोळे उघडे आणि अर्धे मिटलेले आहेत, हे ह्याच्यावरती तुम्ही ध्यान कुणाचं करता? भगवान सांगतायत मी जे निर्माण केलेले किंवा माझ्या मुखातून जे श्लोक गेलेत त्या श्लोकावरती मी ध्यान देतो आणि हे जगत किंवा हे ब्रह्मांड चालवतो. जो माझ्या मुखातून श्लोक गेलाय तो कोणत्याही जीवानं जर ऐकला किंवा श्रवण केला किंवा वाचला तर तो जीव माझ्यासाठी अत्यंत प्रिय आहे. म्हणून कधी कधी असं निदर्शनात येतं की श्लोक कठीण आहे म्हणून काही भक्त किंवा काही लोक वाचत नाही, मराठी अनुवाद किंवा तात्पर्य वाचतात, परंतु श्लोक वाचला पाहिजे. कारण त्या श्लोकामध्ये सर्व भूमिका आहे. भगवंत प्रसन्न झाले की आपण त्यांना आवडतो. म्हणून श्लोक अर्धा जरी भगवंत म्हणतात अर्धा जरी श्लोक वाचला त्या जीवानं तरी मी प्रसन्न होतो. म्हणून श्लोक वाचला पाहिजे. किंवा विशेष करून कलियुगामध्ये हे कलियुग जो आहे ना, या कलियुगामध्ये विशेष करून भगवंताच्या कथा फार जीवासाठी प्रिय आहे. का तर ह्या कलियुगामध्ये आपली बुद्धी, आपली आयु म्हणजे आयुष्य आणि म्हणजे सर्वच काही आपले ह्या कलियुगामध्ये सर्व किंचित आहे. इथून मागच्या युगामध्ये भरपूर प्रमाणामध्ये होतं, आता किंचित आहे. म्हणजे बुद्धी, आयु, भाग्य, त्यामध्ये ह्या युगामध्ये भगवंतांच्या कथाच आपल्याला वाचवू शकतात. बरोबर आहे ना? म्हणून या कथेचं हृदय, कथा वाचल्यानंतर आपलं हृदय शुद्ध होतं. आणि अनेक लोकांनी आपल्या अज्ञानाद्वारे भगवंतांना शरण जाण्याचं सोडून अन्य लोकांना शरण जातात. ते अन्य म्हणजे कुणाला? ते पुढारी आहे किंवा जी बलाढ्य लोक आहेत, जी ताकद ज्याच्याकडे आहे ते. वास्तविक ताकद जी आहे ना जीवाची ती आपण उसनी घेतली आहे. बरोबर माहिती आहे? शक्ती आहे ती आपली आपण कुणाची? आपण भगवंताची शक्ती आहे ती उसनी घेतली आहे. आणि ज्यावेळेला शक्ती क्षीण होते त्यावेळेला आपल्याला समजते की आता काय आपलं खरं नाही. ज्या वेळेला नवयुवक असतो त्यावेळेला त्याला काही कळत नाही, मागचं काय पुढचं काय. बघा कधी तुम्ही. आणि हे प्रूफ आहे शास्त्रामध्ये, शक्ती उष्णी आहे. म्हणून सांगितले की अन्य लोकांची शरण न घेता आपण शरण घेतली पाहिजे. कुणाची? भगवंताची किंवा त्यांच्या भक्तांची. तशी पूर्वी गुरुकुलमध्ये शिकवण होती. आता गुरुकुल आहेत का? आता दारू, आधी रस्त्याला ती वाईन शॉप, दारूची दुकानं जास्त आहे.
दारू पिलेली लोकांची एक कथा सांगू. असं काय वाटतंय का बाबा, मी नवीन आहे का, प्रवचन थोडस असं रटाळवाणं वाटत नाही ना? नाही ना, निश्चित ना. ठीक आहे, तुमची सेवा करण्याचं भाग्य मला मिळालं. आज रामनवमी आहे. ज्या तुम्ही सर्वजण आणि रंगमोहिनी माता जी आहेत किंवा रासनिकुंज माता जी आहेत, तिने आम्हाला तुम्ही यायला पाहिजे. ठीक आहे, तर फार फार तुमचं आभारी आहोत. तर एक वास्तविक ही कथा आहे, पण ह्या कथेचा भक्तीशी संबंध नाही, पण तरी पण सांगतो कारण जरा ताजी तवाना होण्यासाठी. दोन व्यक्ती आहेत, दोन्ही दारुडे. दारू नेहमीप्रमाणे पितात. दिवस उगवला काय मावळला काय त्यांना भान नसतं, फक्त प्यायला मिळाले म्हणजे झालं. नेहमीप्रमाणे दारू पितात. तर त्या दिवशी असतो ते आपण कोजागिरी पौर्णिमा दूध पितो ना, तो दिवस असतो. लख प्रकाश आहे, संध्याकाळची वेळ आहे. हे पिलेत आणि गाडीवरले. हा म्हणला की हा एक गावातला व्यक्ती आहे, तो एक रानातला आहे. नशेमध्येच म्हणला मला सोड. ठीक आहे, मग प्यायले नशा अगदी गाडी डुलत चालल्या आणि रानातली वाट आहे. रानातल्या वाटेत निघाले आणि एकाला बाथरूमला येत. तो म्हणतो गाडी थांबव. हा थांबवतो, बाथरूमला उभा राहतो. पण पुढे असती विहीर असती. विहिरीमध्ये बरोबर चंद्र दिसतो. कोजागिरी पौर्णिमा आहे, स्वच्छ प्रकाश आहे, मोठा चंद्र आहे, शीतल प्रकाश. आता त्याला शीतल काय आणि काय, त्याने ती चंद्र पाहिला आणि तो व्यक्ती म्हणाला मागच्या व्यक्तीला, अरे मित्रा, चंद्र पडलाय विहिरीत. जर त्याला काढलं नाही तर आपल्या जीवनाचं काय खरं, काय उपयोग, त्याला काढला पाहिजे. नशेमध्ये म्हणताय, नशा आपल्याला तसे असं सांगता येत नाही. ठीक आहे, मग काय करूया, काय नाही, तुझ्या घरामध्ये जाऊ, बादली आणि दोरी आणू आणि चंद्रावर काढायचं, असं दोघांनी ठरवलं. हे गेले, बरोबर डुलत बादली आणि आणली, दोरी आणली आणि बरोबर टाकली. टाकल्यावरती बादली बुडली आणि वर वडली. त्यात चंद्र बरोबर आहे. हा म्हणते आला बघ, हा म्हणते वड आला आणि काटेरी झुडपामध्ये दोरी आणि बादली अडकली. वडताय दोघांना आधी ताकद लावून, नशेमध्येच आहे, डुलताय आणि वडण्याच्या नादात दोघांच्या ती बादलीची दोरी तुटली. तुटल्यानंतर हे मागं पडल्यानंतर तोंड झालं वर. दुसरा कसा म्हणतो, अरे बरोबर चंद्र गेला बघ जागेवर, आता आपल्या जीवनात सार्थक झालं. अशी ही लोक आहेत. म्हणून एक छोटासा चुटकुला सांगावा, म्हणजे थोडस फ्रेश होता असं नाही सांगितलं. तर श्री प्रभुपाद 9व्या स्कंदामध्ये प्रभू रामचंद्रांना काय देतात, पदवी सुप्रीम पर्सनॅलिटी गॉड आहे, म्हणजे भगवंत त्याचे. आणि त्यामुळे मानवानं रामायण महाभारत यांच्यासारखे ग्रंथ वाचले पाहिजे. तर असा एक मूर्ख व्यक्ती आहे की जो अनेक लोकांना वाम मार्गाला लावण्याचं काम करतो. जशी संगत तशी रंगत असं म्हटलं गेलं आहे. म्हणून आपण संगत कुणाची करायची आहे, तर भक्तांची संगत केली तर आपलं आयुष्य चांगल्या मार्गाला लागेल. हरे कृष्ण. भगवंतांच्या अवताराची काही कारणे आहेत. भगवंत काय येतात. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. सर्वप्रथम भगवंतांची इच्छा असते की गायीचं रक्षण, धर्माचं रक्षण, ब्राह्मणांचं रक्षण हे करण्यासाठी. आणि आपल्या लीला, म्हणजे सुरुवातीला सांगितलं की लीला करून जीवाला प्रसन्न करणे किंवा जीवाला आकर्षित करणे. म्हणून धर्माचा साक्षात भगवंत प्रणस्थित. जो धर्म आहे तो भगवंत निर्माण केलाय. आपण कोण धर्म निर्माण करू शकत नाही. आणि आपण काय करू शकतो, त्याचा प्रचार करून धर्माचं रक्षण करू शकतो. रक्षण म्हणजे प्रचार करू शकतो. म्हणून सर्व रक्षण करते भगवान आहेत आणि त्यांच्यासाठी हे कार्य फार सुंदर आहे. जो भक्त आहे, जो जीव आहे, भगवंतांची प्रचार करण्यास गुंतलेला आहे, त्या जीवाचं भगवंत विशेष लाड करतात. कारण का, तर तो गुंतलेला आहे प्रचार करण्यासाठी, अनेक जीवांना त्यांचं ज्ञान देण्यासाठी. म्हणून भक्तांना आनंद देतात. भगवान श्रीराम या भूतलावर कसे येतात याचे कारण आहे. भगवान श्री हरी
येण्याचं कारण म्हणजे काय, कसे आहे? मग आज सुरुवातीला मी बोललो की काय कारण आहे म्हणून आपण हे सगळं ब्रह्मांड सुरू चाललेलं आहे. मग एक वेळची अशी कथा आहे की आपल्याला सर्वांना एक कथा माहीत असेल. नारद मुनीला तपस्या करण्याची इच्छा झाली. नारद मुनी तपस्या करायला लागले आणि इतकी तपस्या करायला लागली अशी की फार अशी चांगली तपस्या करायला लागली. मग त्याचं भय झालं इंद्राला. इंद्रदेवाला भय वाटले, कारण काय तर माझी पुढची जाईल. इंद्राची इच्छा काय, माझी पुढची शाबूत राहावी. इंद्र अनेक लोकांची जी तपस्या आहे त्यात विघ्न आणायचं काम करतात, कारण त्यांना स्वर्ग जाईल याची भीती असते. म्हणून त्यांनी काय केलं, हे कार्य कुणाला दिलं, त्यांचे बोला कामदेवाला दिलं. हे कार्य त्यांनी कामदेवाला दिलं आणि कामदेवाला सांगितलं की जावा, नारद मुनी तपस्या करायला लागले, तुम्ही त्याची तपस्या बंद करा. ठीक आहे म्हणजे कामदेव आले आणि अनेक प्रकारे त्यांनी अस्त्र सोडायला सुरुवात केली. परंतु तपस्या होस तोपर्यंत त्यांचं काही चाललं. त्यावेळेला तपस्या झाल्यानंतर ते कामदेव त्यांच्या चरणावरती लोळायला लागले की माझं चुकलं, म्हणून माझ्याकडून अपराध झालाय. सहजच म्हणले काही नाही, मला काही वाटत नाही त्याचं, तुम्ही तुमच्या जागी जा. कामदेवाने भगवान श्री हरी म्हणजे शिवजींना सुद्धा तपस्या त्यांची भंग केली. कामदेवाने त्यांना भस्म केलं. अनेक त्यांच्या पत्नीने अनेक मार्ग करून त्यांना परत जीवित केलं. असे कामदेवाचं कार्य आहे. तर कामदेव अशा प्रकारे त्यांना त्यांचं काहीच म्हणजे हे करू शकलं नाही, म्हणून त्यांनी माफ केलं. परंतु सूक्ष्म अहंकार निर्माण झाला तुमच्या हृदयामध्ये नारद मुनीच्या. वास्तविक हे सर्व जे देवी देवता आहेत ते महान आहेत. जे कथा आहे ते सांगायला म्हणजे सर्वांना मी क्षमा मागतो. नारद मुनी महान आहेत, इंद्रदेव सुद्धा महानच आहे. इंद्रदेव जीव ज्या वेळेला भगवत धामात जातो, प्रभुपादांनी सुंदर विश्लेषण केले, बहुतेक मला ते शेचं माहित नाही की जीव ज्यावेळेला भगवत धामात जातो त्यावेळेला कुठून कसा जातो, स्वर्गावरून अगदी असे बरेचसे स्थान आहेत. तर असं की त्यावेळेला ते सर्वप्रथम शिवजीच्याकडे गेले आणि शिवजीला अगदी निक्षून सांगायला लागले की मी तपस्या केली, कामदेवाने माझी तपस्या बंद करण्याचा प्रयत्न केला, परंतु मी एक क्षणभर सुद्धा ढळलो नाही. काय म्हणाले शिवजी? म्हणाले मला सांगतोस ठीक आहे, पण भगवंतांना सांगू नकोस. काही लोक पण असे पण असतात, हे अमुक एवढं सांगतोय तुला सांगू नकोस, पहिल्यांदा जाऊन सांग. बर ठीक आहे म्हणले. परंतु ह्याला राहवलं नाही. हे ज्यावेळेला हे काय केलं, स्मरण केलं नारायणाचं, त्यावेळेला नारायण त्यांच्या समोर प्रकट झाले. नारायण प्रकट झाल्यानंतर हे काय केलं, सर्व वृत्तांत सांगितलं. भगवान म्हणाले ठीक आहे. भगवान म्हणाले तू एक काम कर, अमुक ठिकाणी जा, तिथे एक राजवाडा आहे, त्या राजवाड्यामध्ये एक उत्सव सुरू आहे, त्या उत्सवामध्ये तू सामील. ठीक आहे म्हणले. ही गेली. एका मोठ्या राजवाड्यामध्ये स्वयंवर एका राणीचा चालला होता आणि इतकी राणी ती सुंदर होती की ते राणीला बघून त्यांच्या मनात आलं की ही माझी पत्नी व्हावी. आता पण माझ्याकडे आहे काय, मी असा संन्यासी, ना धन आहे ना दौलत आहे ना काही नाही ना. ठीक, म्हणून काय केलं यांनी की परत भगवंताकडे गेले. भगवंतांना सांगितले की मला इतकं सुंदर रूप द्या की राणी, मला त्या राणीशी विवाह करायचा आहे आणि त्या राणीशी विवाह करायचा, ती राणी माझ्या गळ्यात वरमाला घाल, कारण मला संसार करायची इच्छा झाली. भगवंत म्हणजे अरे नाही मला पाहिजे. ठीक आहे म्हणजे मग काय, मला इतकं सुंदर रूप द्या की ते राणीनं पहिला हार माझ्या सगळ्यात घातला पाहिजे. भगवंत म्हणजे ठीक आहे तथाच. हे लगेच गेले आणि पहिल्या ओळीमध्ये थांबले, पहिल्या खुर्चीवर. इकडे स्वयंवराला सुरुवात झाली. राणी हार घेऊन आली. नारद मुनी अर्धे उठतायत, अशी मान खाली केली. हार माझ्या गळ्यात घालणार, आता मला ही राणी मिळणार. परंतु राणी पुढे निघून गेली.
ते भानावर आले, अरे असं कसं काय, भगवंतांनी मला इतकं सुंदर रूप देऊन. मग तिने राणीला विचारण्यास धाडस केलं, मी या एवढ्या ह्याच्यामध्ये इतका सुंदर आहे, तू माझ्या गळ्यात का वरमाळा घातली नाहीस? त्यावेळेला राणी म्हणाली, तुमचा चेहरा जाऊन बघून ये. हे काय करतात, जातात आणि पाण्यामध्ये चेहरा बघतात. कारण तेव्हा आरसे नव्हते. आता आरसे काय, सगळीकडे आरसे आहेत, खिशात आहेत, गाडीत आहे, सगळं असं. यांना एवढी चीड आली की यांचं मुख कसं होतं, वानराचं. भगवंताने काय केलं होतं, फक्त मुखच वानराचं दिलं होतं, बाकी सर्व व्यवस्थित. यांना असा राग आला, इतका राग आला की यांनी काय केलं, भगवंताकडे गेली पावलं आपटत. भगवंताला अशी रागवायला लागली, मी तुम्हाला आता शाप देणार. अरे भगवंत म्हणजे थांब, नाही मी तुम्हाला आता शाप देणार, तुम्हाला तुमच्या पत्नीपासून विरह सहन करावा लागेल आणि तुम्हाला वानरच सहाय्य करतील. भगवंत म्हणजे तथास. रामायणाचा अंश आहे त्याच्यामध्ये. त्या रामायण घडण्याचं कारण, भगवंत येण्याचं कारण का, कारण असेल तर सर्व काही घडत. भगवंत काय झालं, मग भगवान श्रीहरीला तेच हवं होतं. भगवंत म्हणाले की अरे ना कुठला राजवाडा ना कुठली राणी नाही, माझ्या योगमायाने मी सगळं केलं होतं. त्यावेळेला परत त्यांच्यावरती योगमाया बाजूला सरल्यानंतर त्यांनी इतका टाळू पडला की माझं चुकलं, भगवंता मी काय केलं. भगवंत म्हणले, काही काळजी करू नकोस, ही माझीच योजना आहे. भगवंताची योजना असते. आपण सर्वजण इथं आला ही भगवंताची योजना आहे. महान भक्त आहे आपण. कारण श्रवण करणे हा एक एक शब्द महापातक आपलं मागून निघून जातात, इतकं सुरेल आहे. अशा प्रकारे वास्तविक ब्रह्मदेव सुद्धा भगवंतांची सेवा करण्यास नेहमी तत्पर असतात. कारण त्यांना माहिती असतात ब्रह्मदेवाला अहंकार झाला की भगवंत लगेच अहंकार क्षणात दूर करतात. कारण कृष्ण बुक मध्ये असे अनेक लीला आहेत, सांगितले आहेत. आताचे जे ब्रह्मदेव आहेत, एक किती मुखाचे आहेत, 3 मुखाचे आहेत, 4 मुखाचे आहेत, पाठीमागे एक आहे पण आपल्याला दिसत नाही. पण वास्तविक असे अनेक 10 मुखाचे ब्रह्मदेव आहेत. आता मला सांगा, एक थोडंसं हायर लेवल घेऊया. मला माहिती नाही तुम्हाला काय माहित असेल का, नेक्स्ट ब्रह्मदेव कोण आहे सांगू शकाल? आता ब्रह्मदेव आहे, ह्याच्यानंतर अजून ब्रह्मदेवाचा विषय भरपूर आहे. पुढचे ब्रह्मदेव कोण आहे कोणाला माहिती नाही? बळी महाराज हे पुढचे ब्रह्मदेव होणार आहेत. बऱ्याचशा पुराणामध्ये त्याचा उल्लेख आहे. जसं की मंदिर का स्थापन करायचं किंवा मंदिर आपण बांधण्याची इच्छा केली किंवा मंदिराला एक पत्थर जरी दिला, दगड, एक दगड एका मंदिराला जर आपण दिला तो बसला तर कित्येक पाठीमागच्या ज्या योनी झाल्या, जे नरकामध्ये दुःख भोगतायत, सगळी लगेच दिव्य शरीर धारण करून भगवंताच्या धामात जातात. आपण एक इच्छा जरी केली, भक्ताला प्रसाद द्यायची माझी इच्छा आहे, तरी ती शीघ्र पूर्ण होते आणि भगवंत प्रसन्न होते. अग्निपुराणामध्ये आहे, असे अनेक अशी पुराण आहेत की पुढचे ब्रह्मदेव कोण आहेत याचं सुद्धा प्रूफ आहे. तर पुढचे ब्रह्मदेव बळी महाराज आहे. असो, आपण आधी रामकथा सुद्धा. म्हणून इंद्रदेव नेहमी आपली ज्याची तपस्या आहे त्या तपस्याचा भंग करण्याचे त्यांचं कार्य आहे. जसं की मगाशी आपल्याला बोललो, म्हणून आपल्या पुढचीला कोणीही हिरावून घेऊ नये. आणि भौतिक जगात सुद्धा आपण हेच बघतो, अनेक खुर्च्या आहेत, त्या खुर्च्या जाण्याचं कोणाला इच्छा नसते घेण्याचं. त्या खुर्च्यासाठी आपण काय करतात, काय वाटेल ती करू करतात. म्हणून भगवान श्रीहरी. आता एक प्रश्न असा पण येतो की ब्रह्मचारी आहेत, संन्यासी आहेत किंवा इस्कॉनचे आहेत, त्या जीवाला किंवा त्या भक्ताला इंद्रदेव का आपली त्यांची हे भक्ती करू शकत नाही? कारण आपण तपस्या त्या लेवलची नाही. आपल्याला इंद्राचं काही नको आहे किंवा स्वर्गाचं पण काही नको आहे, आपण बघून आलो पण असेल. म्हणून इंद्र आपल्याकडे बघत नाही. इंद्रदेव काय करतात, आशीर्वाद देतात. बरोबर आहे ना?
याचा सुद्धा प्रूफ रूपादान दिलेला आहे. म्हणजे असे अनेक प्रूफ आहेत. म्हणून भगवत धामाची प्राप्ती हा आपल्याला जायचं भगवंत, आणि भगवंताकडे जाण्यासाठी जास्त त्या रस्त्यावरती गर्दी नाही, त्यामुळं आरामशीर जाऊ शकतो. गाडी चालवताना जास्त गर्दी जर असेल तर काय होतं, आमचे हे प्रभूजी मगाशी आमच्या गाडी मागवती हॉर्न वाजवत होती. मला तर काय माहित पुणे अंधारात काय दिसणार, कारण पुढची रस्ता छोटी आहे, ही रस्ता तशी आहे. प्रभूजी हॉर्न वाजवत, पण मी आता जागा तर द्यायची कशी, मग गाडी सुद्धा म्हटलं मी असा कोण मागाय की अशी एवढी गडबड आहे, आणि इथं आले तर प्रभूजी बघतात. मग म्हटलं हरे कृष्ण, अपराध नको व्हायला. तर मग अशा शापाच्या कारणामुळं भगवान श्रीहरी आले, आणि शेवटी त्यांना काय केलं, वानरांचं साई घ्यावं. जे वानर आहे ते, म्हणजे वानर कोण होते हे पण आपल्याला माहित आहे. म्हणून दशरथ महाराज जे आहेत यांनी सुमंत यांच्या सांगण्यावरून यज्ञ करण्याचा निश्चय केला, कारण त्यांना पुत्रप्राप्ती नव्हती. त्याने कैकेयीशी विवाह केला, आणि कैकेयीशी विवाह करताना एक अट ठेवली होती त्याच्या वडिलांनी, की काही धन म्हणजे काही जी मुलगी हुंडा देते तसं मुलीला द्यायचं. मग त्याला एक हे आहे, त्याचं एक नाव आहे बघा, शुल्क म्हणतात. तर त्याने शुल्क देण्याचं मान्य केलं. आणि दुसरी अट अशी होती की जर हिला मुलगा झाला तर त्याला राजा बनवायचं. मग मुलगा झाल्यानंतर राजा बनवायची ही पण अट मान्य झाली, आणि दशरथ महाराजांनी तसे लिहून दिले. आणि शर्त मान्य झाल्यावर दशरथ महाराजांनी यांची कैकेयी यांचा विवाह झाला, आणि त्यांनी अनेक राणीला पुत्र सुद्धा नव्हता. एक मुलगी झाली, कैकेयीशी विवाह केला, आणि शर्त मान्य केल्यानंतर मुलगा झाला नाही, म्हणून त्यांनी काय केलं, सुमंत यांच्या सांगण्यावरून यज्ञ करण्याचं ठरवलं. हा यज्ञ एक संपूर्ण अध्याय आहे प्रभुपादांनी दिलेला, वाल्मिक मुनी दिलेला, की ह्या अध्यायाचा सारांश काय, तर हा यज्ञ कसा केला, किती मोठा होता. त्या यज्ञात एक जगातील सर्व लोक येणार होते, आणि प्रत्येक राजासाठी महल तयार केलं, ब्राह्मणांसाठी आणि ऋषीमुनीसाठी कुटी तयार केली, अनेक धर्मशाळा बांधल्या. एवढा मोठा यज्ञ होता. आपला यज्ञ कसा असतो, पिशवीवर काटक्या, पाव किलो तूप, झाला यज्ञ. बरोबर आहे ना. असा यज्ञ नव्हता, इतका मोठा यज्ञ होता की त्यासाठी परत कितीतरी टन तूप आले. आणि आपण त्याचा विचार सुद्धा करू शकत नाही की मोठी मोठी व्यवस्था अशी झाली होती की कुरुक्षेत्राची भूमी यज्ञस्थळी म्हणून तिथं त्यांनी यज्ञ केला. म्हणून कुरुक्षेत्राला एक पहिला श्लोक कुरुक्षेत्राचा आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. पाठ आहे कुणाचा, म्हणा एक कोणता, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. हरे कृष्ण, धन्यवाद. म्हणून ही ती भूमी आहे, ती फार पावन आहे. यज्ञ म्हणून दशरथ महाराजांनी हा मोठा यज्ञ करण्यात ठरवल्यानंतर जेव्हा यज्ञ पूर्ण झाला त्यावेळी ब्राह्मणाला त्यांनी दान काय दिलं असेल, ऋषीनं दान काय दिलं असेल, तर आपलं राज्य सेंटरला होतं, राज्य देऊन पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर जी भूमी होती ती दान दिली. जसं अंगावरती कपडे आहेत तसे ते रिकामे झाले. परंतु ते ब्राह्मण, ते ऋषीमुनी किती महान आहेत बघा, की त्यांनी ही सर्व लगेच एका क्षणात संकल्प सोडून परत दिले. आणि ते म्हणाले की तुम्हीच राज्य चालवा, आम्हाला या राज्याची गरज नाही. आणि त्यांनी भरभरून आशीर्वाद दिला. आपल्याकडे एखाद्याला जर काय दिलं तर हिसकावून घेतलं तर मागं देणार म्हणून असं पण एक आचार्य सांगताय, देण्याची भावना आपली असावी. जसं घेणाऱ्याला आनंद होतो तसा देणाऱ्याला सुद्धा आनंद व्हावा. असा होतो का,
आता भक्तांचं होत असेल, पण काही लोक देताना अगदी तसं नाही. म्हणून जेवढं देईल ना तेवढं परत येतं. मग अशी सुरुवातीला आपण चर्चा केलेली आहे, जितकं देईल तेवढं परत आपल्याकडे येतं असं सांगितलंय. म्हणून ह्या मैदानावरती इतका मोठा यज्ञ झाला आणि ब्राह्मणांनी त्यांना परत राज्य परत केले आणि त्यांनी प्रसादाच्या रूपात त्याचा स्वीकार केला. देताना परत घेताना काय केलं, पटकन द्या असं नाही, तो प्रसाद म्हणून त्यांनी ग्रहण केला. प्रसाद देताना आपण कसं बोलतो, द्या द्या माताजी द्या, असं एक प्रसाद आहे भगवंतांचा. म्हणून अशा प्रकारे प्रसादाच्या रूपात त्यांनी ते स्वीकार केलं आणि मग अगणित पठीनं त्याचा आनंद असतो. राम सीता आणि यांच्या विवाहाच्या अगोदर जनक महाराज जे आहेत, आता प्रभू रामचंद्रांचे वडील आणि सीतेचे वडील जनक राजा पूर्वी नंतर आपल्या मुलासाठी राणीला मागण्यासाठी किंवा पत्नीला मागण्यासाठी त्यांच्या दारात गेले. एवढे मोठे राजा, एवढे मोठे विश्वासी सम्राट, त्यांनी त्यांच्या दारात जाऊन मुलीचा हात कसा मागितला असेल? एखाद्या भिक्षुकावर की तुमची मुलगी आम्हाला द्या. वास्तविक मला सांगता येणार नाही, इतका मोठा आपल्या हे प्रवचन आहे का आम्ही ऐकताना इतका मोठा भाव होता त्या प्रभूजींचा की काठा याला अंगाव की त्यांनी मुलगी कशी मागितली. आपण जेव्हा मुलीचा हात मागायला जातो, पहिल्यांदा गेलं तर आपण काय करतो, माझी इकडे इस्टेट आहे, माझी तिकडे आहे, माझा एवढा जागा आहे, माझी एवढी गाडी आहे, शहरामध्ये घर आहे, मला मुलगी तुमची द्या. असा हात नसतो, असा केशात असतो किंवा असा असतो. पण वास्तविक एवढे महान सम्राट असताना त्यांनी सीता मैयाला मागताना कशी विनंती केली, मला तुमची मुलगी, जनक राजाला. हा एक फार मोठा वर्णन आहे. म्हणून या जगामध्ये आपण व्यवस्थित राहतो, कारण का की जितकी देतो, जितकी देण्याची भावना आहे तितकं आपण व्यवस्थित राहतो. म्हणून मुलगी देताना ज्याला मुलगी आहे तो खरंच भाग्यवान आहे. का तर मुलगी काय करतो, दान म्हणून देतो, ते कन्यादान म्हणतात ना, तसे जनक राजानं त्यांना परत मुलगी दिली, आपली मुलगी दिली. आणि आपणास दिलेले दान इतके मोठ्या प्रमाणात आहे की त्यांनी त्याचं वर्णन एका सुंदर श्लोकामध्ये केलेलं आहे. तो श्लोक नाही माझ्याकडे. म्हणून कधी कधी असं सांगतात की जो यज्ञ केला होता त्या यज्ञाला देवी देवता आले, आपला वाटा घेऊन गेले. ब्रह्मदेव आले, ते आपला वाटा घेऊन गेले. पण ज्यावेळेला ब्रह्मदेव आले त्यावेळेला ऋषी मुनींनी त्या ब्रह्मदेवाला प्रश्न केला की हे देवादिदेव ब्रह्मदेव, तुम्ही रावणाला इतकं सामर्थ्यशाली केलं की तो आता कुणालाही ऐकत नाही, म्हणजे 3 लोकांचा तो स्वामी झालाय, आता ह्याच्यातून तोडगा तुम्हीच काढा. ब्रह्मदेव म्हणाले काळजी करू नका की भगवंत लवकरच येणार आहे. कारण भगवंताचा तेव्हा जन्म झाला नव्हता किंवा अवतार झाला नव्हता, नंतर परत झाला. म्हणून अशा प्रकारे विश्वाच्या 4ही बाजूनी भगवंत रक्षण करतील विश्वाचं, असं त्याला ग्वाही दिली. ब्रह्मदेव आपल्या धामामध्ये निघून गेले. तर कैकसी भरद्वाजाची मुलगी, म्हणजे ब्रह्माजीचा एक पुत्र पुलस्त्य मुनी, त्याचे पुत्र आहेत. आणि विश्वाचार्याच्या 2 पत्न्या होत्या, भरद्वाजाची मुलगी आणि कैकसी आणि विश्राव यांचे पुत्र रावण. रावणाचे आई वडील कोण? विश्राव आणि कैकसी, कैकेयी नव्हे कैकसी. आणि ज्यावेळा ते कुबेर हे त्यांचे भाऊ आणि त्याला कुंभकर्ण इत्यादी झाले. आणि रावणाचा इतिहास असा आहे की जेव्हा विश्राव इतके महान ब्राह्मण ऋषी आहेत की कैकसीच्या बरोबर त्यांनी विवाह केला, तर तिने त्यांच्या समोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला की तुम्ही मला पती म्हणून हवाय. आणि तिच्याच हट्टापायी, म्हणजे अशी संध्याकाळी योग्य वेळ नसताना ती पुत्र प्राप्तीसाठी आपल्या पतीच्या समोर गेली आणि त्यातून जे झाले तो रावण. योग्य वेळ असेल तर सर्व कार्य व्यवस्थित घडतात. मला वाटते अजून सुद्धा असे बरेचसे उदाहरण आहेत की चुकीच्या मार्गाने ज्यावेळेला स्त्री पुरुषाचा संयोग येतो त्यावेळेला कोण होतं,
राक्षसच जन्माला येतो. म्हणून तर श्रीमद भागवतात सुद्धा सांगितलंय की हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू यांचा जन्म कसा झाला. ते सुद्धा राक्षसच आहे. अवेळी त्यांचा संयोग आल्यामुळे ते जन्माला आले. तर 5 वर्षाचे असताना जो गुरुकुलामध्ये आपल्या मुलाला टाकतो, पूर्वीची पद्धत आहे. आता सुद्धा आपल्या इस्कॉनची फार मोठी कृपा आहे की अनेक गुरुकुल निघाले. ज्या वेळेला गुरुकुलमध्ये मुलाला टाकतो त्याच वेळेला मुलगा ब्रह्मचारी किंवा मुलगा चांगला भगवंताचा भक्त होऊ शकतो, अन्यथा होऊ शकत नाही. आता असं कारण असं आहे की मूल पाळण्यात असताना त्याला मोबाईल देतात. काय होतं ते तर लांबच, आई मूल पोटात असतानाच मोबाईल वरती कार्टून बघते म्हणजे कार्टून जन्माला आणि ती मागतं मोबाईलच, दुसरं काय मागत नाही. रडते कशासाठी काय समजत नाही, ती मोबाईल घेऊनच कार्टून बघते, त्यामुळे ती कार्टून जन्माला. म्हणून असे अनेक गुरुकुल आहेत की ज्या गुरुकुलमध्ये जर मुलाला ठेवून, पूर्वीची पद्धत होती अशी. आपण थोडक्यात घेतलेलं आहे. वास्तविक रामायणाचे 11 भाग आहेत, इतके सुंदर आहेत. 11 भागात 11 प्रवचन होऊ शकतात, पण आपण तेवढे घेऊ शकत नाही. कंटिन्यू 11 1 तासाचं एक प्रवचन आहे. वास्तविक आमचे जे ग्रुप आहे करजोडे त्यामध्ये आम्ही आता घ्यायचं ठरलं. एक भाग झालाय, आता नेक्स्ट भाग पुढचा कधी होईल तर असं काय नसतंय, पण इतकं सुंदर आहे. म्हणून आपण आपल्या पाल्याला शिक्षा काय द्यायची. ज्यावेळेला हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू जन्माला आला त्यावेळेला तो जन्मतच अशुभ होता. त्याला शिकवण्याची, आपल्या वडिलांना त्याला ज्ञान द्यायची, ब्राह्मण आहे तो, त्यानं ज्ञान घेतलं, शिवजींची भक्ती केली, ब्रह्मदेवाची भक्ती केली, परंतु तो असुर झाला. असुर झाला म्हणजे झालाच. हिरण्याक्षानं तर काय केलं होतं, पृथ्वीला पाण्यात बुडवलं. भगवंतांनी शुक्ररूप घेतलं. हिरण्यकशिपूला प्रल्हाद महाराजांच्या माध्यमातून काय घेतलं, नरसिंह अवतार. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र येतात आणि हे प्रभू रामचंद्र येतात आणि दक्षिणेकडे जातात की जिथं जिथं गेले तिथं त्यांच्या खुणा सुद्धा आहेत. आपण आळती म्हणून गाव आहे, तुम्हाला माहिती आहे ना, वडगावच्या पुढं आळती म्हणून गाव आहे. आमच्या इथं आहे नदीला. आमचं कडपत्र जेवण होतं पहिले. ते चुले आहेत, परत त्यांचे पाय उठलेले आहेत, ते ताटवाट बनवलेले सगळे आहेत. परिसरात आमच्या इथं नदी म्हणजे महादेवजी मंदिर आहे, काळ पाषाण आहे, त्या पाषाणमध्ये. तर त्या ठिकाणी अजून सुद्धा अशी जागा आहे की सर्व देवी देवतांनी ब्रह्मदेवाने एक यज्ञ केला होता. ती जागा अजून आहे. आणि त्याच्याच पुढे थोडस गेल्यानंतर रामलिंग आहे. त्या रामलिंगामध्ये इतक्या अरण्यामध्ये पाण्याची व्यवस्था नव्हती, म्हणून प्रभू रामचंद्रांनी एका बाणातून 3 बाण काढले, गंगा, यमुना, सरस्वती. आता सरस्वतीचा जो उगम आहे इतका बारीक आहे की तो संपण्याच्या याच्यात आहे. 2 नद्या अजून आहेत. आता आपण याची डोळा, याची देह पाहू शकतो आळती गावात. वास्तविक आम्ही जात, प्रभूजी तुम्हाला मी नेलेलं आहे मोरेपूरला, तुम्हाला नेले, ऐकले नाही, नेले मी तुम्हाला. तर अशा प्रकारे प्रभू रामचंद्र जिथे जिथे गेलेत ना तिथे त्यांच्या अनेक अशा खुणा आहेत. म्हणून त्यांनी पुढे जटायूचा उद्धार केला, आपल्याला सर्वांना माहित आहे. शबरी मातेला आपण त्यांनी आशीर्वाद दिला, तिचा उद्धार केला. शबरी माता किती महान आहे. बालपणापासून त्यांनी गुरुकुलमध्ये आश्रय घेतला आणि गुरूंच्या माध्यमातून त्यांनी भगवंताला प्राप्त केलं. त्यांचे गुरु कोण आहेत, शबरी मातेचे गुरु कोण आहेत, मातंग ऋषी. या मातंग ऋषींच्या माध्यमातून त्यांनी ते म्हणजे ज्या वेळेला ते भगवधामात चालले त्यावेळेला ही शबरी माता इतक्या रडायला लागल्या की मी तुमच्याकडे येतो, मला तुमच्या बरोबर न्या, मला इथे एकटीला कशाला ठेवताय. ते म्हणले काळजी करू नकोस, मी आता भगवधामात चाललोय, परंतु तुला एक दिवस प्रभू रामचंद्र इथे येतील भेटायला. गुरुचं वाक्य आहे बघ, किती वाक्यामध्ये शक्ती आहे. प्रभुपादांचा दिलेला एक श्लोक मगाशी सांगितले की किती महान आहे. भगवंतान काय अर्धा जरी श्लोक त्या जीवानं वाचला तर भगवंताचा मी अति प्रसन्न होतो. इतका श्लोक भगवंताचा इतका महान आहे. तर
अशा प्रकारे वाल्मिकी रामायण घडलं. अगोदर लिहिलं, नंतर घडलं. महान आहेत ते ऋषी म्हणून. आणि प्रभुपादांनी त्याचा विस्तार पण फार सुंदर केलेला आहे. नव्या स्कंदामध्ये त्याचा काय काय उल्लेख असा बराच आहे प्रभू रामचंद्रांच्या विषयी. तर हरे कृष्ण. जर कुठला जीव जर दुखावला असेल, दोन एक चुटकुलं सांगितलं त्याबद्दल तर आम्ही क्षमा मागतो. आणि वास्तविक तुम्ही म्हणजे तुमची सेवा करण्याचं भाग्य जे मिळालं त्याबद्दल सुद्धा मी तुमचा हरे बोलतो. हरे कृष्ण.